माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आम्ही आलो होतो रिलायन्स मॉलला। कशासाठी आलो होतो, कारण मला बॅग ते स्कूलचं सामान घ्यायचं होतं थोडं। तर इथं मम्मी घ्यायला लागली किराणा, कारण मम्मीचा किराणा घरातला संपला आणि मम्मीला आता खूप वेळ लागतो इथं बघण्यासाठी डाळ ते। मी पण थोडं मम्मीला हेल्प करू लागली आणि मला तर काही कळत नाही डाळीमधलं। तर मम्मी घेतली होती, मम्मीने डाळी आणि पप्पा करत होते पॅकिंग। तरच बहीण आणि मी माझी इकडे साईडला काही वस्तू बघत होतात आणि लगेच मला चप्पल पण माझी खराब झाली होती, म्हणून मी इथं चप्पल बघत होते। तर मला ही चप्पल आवडलीच, मला खूप आवडली म्हणून मी ही घेतली, कारण रिलायन्समधले चप्पल्स खूप छान असतात। मग मला ही आवडली। माझी बहीण इकडे टॉय चॉईस करत होती आणि आता आम्ही गेलो बॅग घ्यायला। तर काय मेन म्हणजे बॅगच नव्हती तिथे। आम्ही खूप बॅगी बघितल्या पण मला एक पण नाही बॅग आवडली। मग माझा मूड सगळा हाफ झाला आणि मग तरी माझी मम्मी म्हटली बघ एखादी आवडली तर घे, कारण माझी घरची बॅग तर फाटली होती, मग मला नगदीच काही नव्हती। मग मला एक पण बॅग नाही आवडली। मी मला जाऊ दे उद्या बॅग घेऊ, आणि ते मला छान असा युनिकॉर्न पाऊच दिसला, तर मी हे युनिकॉर्न पाऊच घेतला आणि निघालो आम्ही गेमिंग झोनला। वरी गेमिंग झोन आम्हाला खेळायचा होता, तर काय तिकीट काढायला गेला तर सगळं बंद झालं होतं गेमिंग झोन। तर मग आम्हाला खूप उशीर झाला, निघालो रिटर्न घरी। आणि माझ्या बहिणीने एक आईस्क्रीम घेतली आणि ती एकटीच खात होती, मला व्हिडिओ पण नाही काढू दिला त्या आईस्क्रीमचा। तर काय पण बाहेरचा व्ह्यू तर खूप छान होता, मी तुम्हाला दाखवते बघा। बाहेरचा व्ह्यू लय भारी होता। आम्ही असंच निघालो घरी आणि मला पप्पा पण रागवत होते की तुला कळत नाही का लवकर यायला, लवकर आवरून बसायला, बॅग संपल्यात। तर माझी बहीण इथं आईस्क्रीम खात होती बघा, कशी दाखवती अर्धीच आईस्क्रीम।